नमस्कार, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. मंडळी, मी रोज तुमच्यासाठी काही ना काही नवीन सब्जेक्ट घेऊन येत असते. तर आज असा एक सब्जेक्ट आहे ना की जो माझ्यासाठी पण नवीन आहे आणि मी बाबांच्या तोंडातून त्याचा ऐकला होता हा शब्द, पण मला माहीत नव्हतं म्हणजे की ती जी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ती. तर ही अशी गोष्ट आहे की मी हा एक मशरूमचाच प्रकार आहे हा. आणि ही फुलं फुलं म्हणावी त्याला, की ठराविक काळापर्यंत ती फुलतात फुलं आणि त्याची आपण ती फुललेली असतात तेव्हाच भाजी आपण करू शकतो. आणि ती फुलं आज फुलली ना तर ती उद्या फुलतीलच, उद्या नाही फुलणार. म्हणजे उद्या जर त्याच्यातून काही कळ्या असतील तर ते उद्या फुलणार. तर मला फोन आला. आता हे मी तर आली आहे, ते आमचा फार्म हाऊस आहे आणि फार्म हाऊस म्हणजे इथे घरं कमी आहेत आणि तो पूर्ण शेती आहे. तर माझ्या भावाचा म्हणजे समीरचा फोन आला अचानकपणे की तुला एक अशी गोष्ट दाखवतो, लवकर ये, कारण तू जर उशिरा आलीस तर ती गोष्ट तुला मिळणार नाही. म्हणून आम्ही घाईघाईत मी आणि अश्विनी आलो. तर चला मी तुम्हाला दाखवते. खूप सारी फुलं फुलली आहेत. ही फुलं माझ्यासाठी पण नवीन आणि तुमच्यासाठी पण नवीन. तर आपण पाहूया, चला. तर तुम्ही पाहू शकता ही खूप सारी फुलं. अश्विनी, इकडे खूप सारी फुलं आहेत, आपण काढूया. ही काढताना आता समीरने सांगितलंय की फक्त त्याच्यातून जी ती फुलं आहेत ना तीच काढायची. मी काढते. कशी काढायची? ही अशी थोडा अर्धा डेट घ्यायचा. अर्धा डेट घ्यायचा. पूर्ण मुळासकट नाही काढायची. अशी मुळासकट नाही काढायची, काय मग माती येते ना. अच्छा, हे असं किती सारी आहेत. आणि याची असं म्हणतात की भाजी आहे ना, भाजी अतिशय टेस्टी लागते. म्हणजे मला माहिती होतं, मशरूमची मी खाल्लेली आहे भाजी. आता याची भाजी कशी आहे माहिती आहे, बघूया आपण. जेव्हा आई बनवेल ना तेव्हा कळेल. ही फुलं आहे ना अतिशय नाजूक आहे. म्हणजे बघा, हे देठ असा पटकन येतोय, अलगद काढायला लागतात. म्हणजे आपण अळंबी ऐकली असेल ना, अळंबी रानात मिळते, तो अळंबीचाच प्रकार आहे, मशरूमचा प्रकार आहे. पण ह्या फुलाला नाव आहे चितळाची फुलं म्हणतात त्याला, चितळे. तुम्ही पाहू शकता फुलं माझ्या हातात आहेत. दाखवतोय तो. ओ, किती बैठी, बापरे, खूप सारी आहेत. अतिशय पौष्टिक आणि दुर्मिळ असणारी ही फुले फक्त काही काळासाठी आणि एकदाच फुलतात. फुलंच आहेत ती. किती सुंदर आणि आकर्षक दिसतात ना ही फुले. कुठे? निसर्गाची अगाध किमया. या फुलांची आपल्याला लागवड करावी लागत नाही, तर ती निसर्गतःच उगवतात. पण ते कुठे उगवतात? ती अडगळीत उगवतात. ही पण बघ ना किती सारी आहेत ती. फुले म्हणजे ही अशी वनस्पती आहे की ती अडगळीच्या ठिकाणीच उगवते. काढू नको. मग काय करायचं? फक्त देठच तोडायचा. फुलं घ्यायची ना, माती घेऊ नको. फक्त खालची फुलं म्हणजे देठ घे, पण माती घेऊ नको. वरचंच देठ घे, मातीतलं घेऊ नको. काय म्हणते? मुळे राहतात ना, देठ मुळे राहिली की पुढच्या वर्षी पण येतील. आता इकडे येतील ह्या ठिकाणी. पावसाळा संपला, आता संपत आला पावसाळा. असतील बघ आता खाली पायाखाली. बापरे, साप असतात काढताना पुरसा वगैरे येतो, साप असतात. ते साप असतात. रान आहे ना, म्हणजे पावसाळा संपता ही आली आहे. शोधतेस काय? अगं इथे सुद्धा आहे, बघ ना. हे बघ, त्याच्यामध्ये पण आली आहे ना लाकडांमध्ये.
ती बघ किती आहेत बघ. ही बघ पूर्ण झोपका आहे. किती बघ आहेत. अच्छा म्हणजे काल कळ्या होत्या काय? सर्व कामाला लागलेली आहेत. काय म्हणते सुकून जाणार? किती काढले बघूया. अरे वा. काय म्हणते? नाही मी याची भाजी कधीच नाही खाल्ली, आता पहिल्यांदाच खाणार याची भाजी. टेस्ट याची मशरूम. हा मशरूमचाच प्रकार आहे ना रे हा. चितळे मशरूम अळंबी. अळंबी वेगळी ना. रवणा रवणा रवणा. आता ही रवणा नाही, हे चितळे ना. बाबांना खूप आवडायची नाही भाजी. किती वेळ राहतात आता ही फुलली आहेत ती? संध्याकाळपर्यंत नरम पडते. संध्याकाळपर्यंत ऑटोमॅटिक नरम पडणार. आता हे कसे काढता येतात ना, ते मग पाकळ्या पाकळ्या कुस्करून जातात. सावकाश सावकाश उगाच हे नको करू. उगाच हे नको करू. भीती वाटते बाबा आपल्याला. नाहीत ना. हे बघ इकडे पण आहेत बघ. हे बघ इकडे इकडे भरपूर आहे रे बघ. आणि मग आता ज्या नवीन कळ्या आहेत त्या उद्या फुलतील. म्हणजे हे एकदाच फुलतात. ती कळी आहे. खूप सारी आहेत. काढ आता ही पटपट पटपट. अगं पण ती सर्व एकाच दिवशी कशी काय फुलली? काल तर नव्हती कुठे. पण काल तर नव्हती कुठे, आजच कशी फुलली सगळी? एकाच दिवशी कशी काय? म्हणजे मला वाटते त्यांच्यासाठी जे वातावरण आहे ते आज अनुकूल असेल असं. कारण आजच कशी एका दिवशी फुलली? अडगळीतली नको घेऊ. हां ती अडगळीत आहेत एकदम खाली, ती नको घेऊ. हे ते पाणी बघ कसं साचलंय. कडीपत्त्याची पूर्ण रानच आहे किंवा कुठं कुठे सगळीकडे छोटी 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 रोपं आली आहेत. एवढी मिळाली ना. खूप सारी. एका टायमाची भाजी होईल. चला. अळंबी सारखी आहे ना ती, तर त्याची मस्तपैकी तिखट झणझणीत भाजी आता आम्ही बनवणार आहोत. आणि अश्विनीला सांगते बनवायला, आणि मी सुद्धा अश्विनीला मदत करणार आहे. तर तुम्हीही पहा की आम्ही भाजी कशी बनवतो आणि तुम्ही सुद्धा तशीच बनवा. पण तुम्ही कसं बनवणार? म्हणजे तुम्हाला पण कधीतरी तुमचे पण नातेवाईक कोकणात वगैरे राहत असतील ना, तर त्यामुळे तुम्हाला कळेल आता की ही अशी भाजी असते. तर जेव्हा तुम्हाला ही मिळतील ना चितळं, तेव्हा तुम्ही पण मस्त भाजी बनवा. चला मग घरी जाऊया. पहिल्यांदा अश्विनी आता भाजी बनवते मशरूमची. मशरूम नाही, चितळे मशरूमच वाटतं. आणि आता अश्विनी धुते मस्त ती भाजी. चांगली धुवून घ्यायची आहे ती, कारण माती वगैरे असते ना त्याच्यामध्ये, आणि मातीमध्येच उगवते, त्यामुळे चांगली धुवून घेते ती. धुवून आणि असं चाळणीमध्ये घेतलं ना, असं परडी आहे, त्याला होल आहे, त्याच्यामुळे सगळं पाणी निघून जाईल त्याच्यामधलं. आणि हा आता कांदा उभा चिरलेला आहे, आणि थोडीशी लसूण घेतली, लसणीच्या पाकळ्या, आणि ते चांगला खरपूस भाजून घ्यायचं आहे. कांदा आणि लसूण. कांदा भाजला खरपूस. आता खोबरं. कांदा आणि खोबरं दोन्हीही खरपूस भाजून घ्यायचं. खोबरं सुद्धा खरपूस भाजायचं. त्याचं वाटण करायचं.
तेल टाकलं. लसूण लसूण तेलात चांगली तडतडवली की त्याच्यात थोडासा लाल मसाला टाकायचा. आता भाजी बारीक केली तू? अच्छा अच्छा, धुतल्यावर म्हणजे त्याचा चुराच झाला पूर्ण फुलांचा. धुतल्यावर झाली ना त्याची गरज नाही होते ना हाताने आपण. थोडी थोडी करत सर्व भाजी तेलात परतून घेतली. हे काय हळद टाकते? हळद. आता काय टाकते? गरम मसाला. आता परत अजून मसाला टाकते थोडासा. ते तेलात टाकला होता अजून वरती थोडासा मसाला. आता काय टाकते? वाटण. भाजीत भाजलेल्या कांद्या खोबऱ्याचं वाटण मिसळलं. मीठ आणि सर्वात शेवटी मीठ टाकून थोडी उकळी यायला दिली. झालं. तर तुम्ही पाहू शकता भाजी आहे, अश्विनीने बनवली आणि मी आता खाऊन बघते कशी आहे. कारण मी आहे ना अळंबी आणि मशरूमची भाजी खाल्लेली आहे, पण ही मी भाजी पहिल्यांदाच खातीये. खूपच टेस्टी. आणि मी सकाळी तुम्हाला म्हणाले होते ना की तिखट झणझणीत भाजी बनवूया, आणि तशीच अश्विनीने मस्त बनवली आहे, तिखट आणि झणझणीत. मस्त मस्त. तर फ्रेंड्स, तुम्हाला पण ही चितळे भाजी मिळाली ना तर अशीच बनवा. म्हणजे मशरूम वगैरे पण असते ना भाजी, ती सुद्धा अशीच बनवा तुम्ही, छान लागते. भाजी बनवा, खरंच सुंदर लागते आणि टेस्टी. आणि तुम्हाला सांगू का, याची पण फेवरेट आहे. तर आता अश्विनी बोलली की जेवताना राहू द्या, आधी तुम्ही टेस्ट कशी आहे पहा, म्हणजे तिला पण समाधान वाटेल ना म्हणून. तर मी आता खाऊन बघते. म्हटलं ही सगळी खाऊन टाकणार मी. मला पण दे का भाजी. आणि ह्याच्या आवडीची त्याला पण देणार. तर फ्रेंड्स, माझं एकच म्हणणं होतं की ही भाजी तुम्ही खावी आणि याचा रेसिपी शिकावी. त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.